तर नमस्कार युट्यूब फॅमिली. तर आज आहे ना मी तुम्हाला बिना तेलाची चपाती कशी बनवायची ते दाखवणार आहे. आणि तेलाची पण खूप कमी तेल लावून अशा 2-3 प्रकारची चपाती मी तुम्हाला दाखवणार आहे. जे बघा मी असं पीठ भिजून घेतलंय. तर बघा एक पण थेंब तेल नाही लावणार मी, तरी पण खूप छान आणि मस्त अशी फुगते चपाती. आपण कमीत कमी तेल वापरलं पाहिजे, कारण पहिल्यासारखे तेल राहिलेले नाही, केमिकल वगैरे हल्ली. त्याच्यामुळे कमी तेल वापरणं आपल्यासाठी खूप चांगलं आहे. म्हणून हे बघा बिना तेलाची, अजिबात तेल लावणार नाही मी. खूप छान आणि मस्त. नंतर आपल्याला वाटलंच तर आपण तूप लावून खाऊ शकतो, जर तुम्हाला आवडत असेल तर. छान लागते तूप लावून वरतून असं जेवायला घ्यायच्या वेळेस. तर मी 2 चपात्या अशा बिना तेलाच्या तुम्हाला दाखवते. किंवा असं पण आपण सुकं पीठ लावून घडी करू शकतो. असं जसं आपण तेल लावून घडी करतो ना, तसं पण आपण चपाती बनवू शकतो. तर थोडस वरती करते कॅमेरा, चेहरा दिसत नव्हता माझा, अर्धवट दिसत होता. तर हे बघा ह्याच्यात सुकं पीठ लावलंय मी, त्याच्यात काहीच नाही, त्याला घडी वगैरे काही नाही केले. अशी चपाती लाटली ते. फक्त असं थोडस कालत्याने दाबायचं चौबाजूने. बघा मस्त फुगली पण आणि छान झाली बघा अशी चपाती बिना तेलाची. तर ह्याला मी जसं आपण तेल लावून घडी करतो ना, तशी घडी केली मी सुक्क पीठ लावून. तर तुम्ही पण ट्राय करा, बनवून बघा बिना तेलाची चपात्या कशा होत्या. आणि आता उन्हाळा एवढा कडक आहे, तर तेलकट वस्तू खाल्ले की खूप म्हणजे आता पाणी पाणी होतं. म्हणून कमीत कमी तेल खाल्लं तर चांगलंच आपल्या शरीरासाठी. कोरी चपाती खायला पण खूप छान लागते. असं काही नाही की तेल लावूनच आपण चपाती लावलेली चपाती चांगली लागते, असं काही नाहीये. याला मी सुक्क पीठ लावून घडी केलेली चपाती बघा, आता बघू कशी फुगते. बघितली का कशी फुगली बघा, बघू शकता तुम्ही बघा, एकदम टम फुगले बघा. बघितली का कशी फुगले, हवा गेले. तर आज काय जास्त मोठा ब्लॉग नाही टाकणार, छोटासाच आहे. आणि चपात्यासोबत भाजी काय बनवली बघा,
लाल भोपळा असतो ना, उपासाला वगैरे खातात तो, आणि सालीची मुगाची डाळ अशी मिक्स भाजी बनवली मी, आणि कोऱ्या चपात्या बिना तेलाच्या. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाहीत, तर लाईक करा प्लीज.